गेला आमच्या. चांगलं झालं ना गेला तर नाही नाही म्हणून राहिला होता धाडलं त्याले. हा बाकी म्हटलं त्या दिवशी मला तो त्या पोट्टीसोबत बोलताना दिसून राहिला होता. ते पोरं काय चांगले आहे काय? सोबत गिबत धरून घेईन. फालतूच म्हटलं जीवनाचा सत्यानाश होऊन जाईन. हा वाईट संगतीत लागून जाईन तो. मोठ्या भावापासून शिकत नाही तो शिकाले. त्याच्यावर म्हटलं एवढं लवकर जबाबदारी येऊन गेली घराची. जबाबदारी यासाठी बराबर सांभाळते म्हटलं तो. हा पहिले करे पण आता आता व्यवस्थित सगळं काही निपटून राहिला. आणि याले अंगठ्याले म्हटलं का बिल भरून दे रे. इलेक्ट्रिक बिल भरून दे. बिल जर चुकलं का डायरेक्ट येतात ना मग ते वायरमॅन डायरेक्ट येतात म्हटलं लाईन कापासाठी. मग दरात राहा लागन. पण हे पोट्ट ऐकतेच कुठं त्याच्यातले पैसे खर्च केले वाटते. आणि आता उरले सुरले नेले असं सोबत. नुसतं पैशाचा धुमाकूळ आहे पैशाचा धुमाकूळ घालायसाठी. बरं जाऊ दे आता गेला तर खरी. आता तिकडून आला म्हणजे त्याला हिशोब मागन. एवढे तेवढे आहे का 2,500 रुपये आहे ना. तसा तर त्याला 500 रुपये रोज लागूनच राहिला होता. आणि एवढे मोठे पैसे अजून अकारात करून टाकून. त्याले म्हणून आता पगार भेटेपर्यंत तुला काही पेट्रोल पाण्याला काही पैसे देत नाही म्हणून. आता घेतले ना म्हणून त्याच्यातच म्हणून पेट्रोल पाणी कर म्हणून तुझं काय आहे काय नाही तर तुझ्या गाडीचं. आणि त्याने टाकली वाटते पिंट्याने टाकली वाटते दुरुस्त करायला. तू म्हणे ना तू म्हणे काय म्हणते त्याला पंचरवाला म्हणे गाडी आहे म्हणे तुमच्या इच्छी म्हणे. त्यानं टाकली असं कारण की ह्या तर गेलं याच्याच गाडीनं. हो म्हणून राहिला होता ना तो गाडी दुरुस्त नाही आहे म्हणे. काय काम निघालं त्याच्या गाडीत. बरं असो म्हणा. पण घरात कोणी दिसून नाही राहिलं. कुठे गेले घरातले कुठे गेले. आणि सकाळपासून मंदाही नजर नाही आली ना मुले. नजर यासाठी कुठं चालली गेली आणि कुठं नाही घरात आहे का नाही आहे का अजून बिमार पडाले. पण तिकडे तर मला दिसली नाही ते. कुठे गेली तर. अरे पिंट्याचे बाबा कुठे चालले तुम्ही कुठे चालले? मी कुठंही जाव पण तू मला हे सांग तू कुठे गेली होती सकाळपासून. घरात नाही. घरात काही काम राहते मला वाटलं का तू बिमारच पडली काय. आणि तू तर घरातच नाही. हे काही गोष्ट झाली काय. कुठे गेली होती सकाळपासून. अहो कुठं जाणार आहे इथं बसली होती बाहेरच बसली होती जराशी बाईजवळ. आता त्याची लाडकी बहिणीचे पैसे आले की नाही तर गोष्टी करून राहिल्या तर बसून गेली जराशी घडीभर. काय झालं तर आता घडीभर बसू नाही देत काय मुले. घरातही बसून काय आहे घडीभर बसू द्या लागते जरासं मन मोकळं होते. घरात पडल्या एक तर म्हटलं एवढ्या दिवसाची बिमार होती. तर घरातल्या घरात गमेनी ना फमेनी. काय करावं एकटं जीव. तुम्ही चालले जाता बाहेर त्या सुनार आहे त्याच्या कामात इथं बसा तिथं बसा. त्याच्यापेक्षा जाऊन बसून जातो मी एखादी जवळ. गोष्टही होते आणि जरासं मनही रमते. अजून चालू केले काय त्या अजून चालू केले काय म्हटलं हे धंदे. कायचे धंदे काही बोलता काय वो. आता काय कोणासोबत काय मला बोलू देत ना का तुम्ही. साऱ्या बाया म्हटलं बसल्या राहते आणि तुम्ही फक्त म्हटलं माझ्या मागं राहता. कोणासोबत बोलतं कुठं जातं काय करतं. आता ह्या वयात आहे म्हटलं. ह्या वयात आता कुठं जाणार आहे मी. अहो भैताळ मी तसा नाही म्हणून राहिलो तुले. मी म्हणून राहिलो का आता ते अंकुशचा पहिला दिवस होता आज कामाचा. पोराचा म्हटलं जीवनात पहिल्यांदा चालला तो. पहिले गेला म्हणतो तो तिकडे इकडे. पण आता त्याला समजा इथून त्याची सुरुवात झाली आता. तर तुझं काम होतं ना घरात राह ना. सगळे घरात आणि तू बाहेर कायच आहे काची ना काय भेटते आणि काय नाही भेटत तर. आता काय 2-4 बाया बसत असन तर त्या काय चांगल्याच गोष्टी करते काय. ते तिची गोष्टी करते ते त्याची करते ते त्याची करते मार चुगल्या करत बसते एका जागी. त्या चुगल्या तुला चांगल्या वाटते खरी गोष्ट म्हणजे म्हणून तुला घरात गमत नाही. हो तुम्हाला तर तेच दिसते. चुगला करून राहिलो होतो आम्ही सहजच आमचं बोलतो. आम्ही काय करून चुगले आणि फुगले. तुम्हाला आहे म्हटलं तेवढे कामं आम्हाला नाही आहे. आम्ही चुपचाप बसतो आमचं जे बोलायचं आहे ते बोलतो आणि येतो. हो माहिती आहे ना मला किती करता आणि कितीक नाही. बरं ते जाऊ दे जराशी घरात राह. काल म्हटलं मी शांता वहिनीला पाहिलं म्हटलं किती मोठे ते गहू निवडून राहिल्या होत्या. आता त्याचं वय आहे का म्हटलं एवढं मोठं चांगलं चुंबडी भरून निवडले ते न. आणि बाकीचं तसंच पडलं आहे. त्या पिंट्याने मला सांगितलं म्हणे मोठ्या ऐकून काही होत नाही म्हणे. आणि आता म्हणे एवढं मोठं काम म्हणे त्याच्याकडून घेणं आणि बिमार पडल्या म्हणजे तर त्याला जरासं करू लागाले त्या तर करतेच बिचाऱ्या. जरासं करू लाग दोघी मिळून होऊन जाते. नाहीच होत असं तर एखादी बाई सांगून देतो. पण त्याला नको करायला लावू. त्याचं वय आहे काय आता. त्याला म्हातारपण येऊन राहिलं आणि फालतूच म्हटलं काही उसन गिसन भरली काही झालं एवढाले कट्टे इकडे तिकडे सरकवून राहिल्या त्या. जरासं करू लागते नाही करू लागत तर कमीत कमी सांगतं तर खरी घरात राहून. पण तो घरात राहायचा काही इरादाच नाही राहत ना. इरादा राहिले अजून त्या पहिल्यासारखे नाटकं उचलले. काय हो पिंट्याचे बाबा मलाच बोलता तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा. मला बोलाले मी पहिलेच म्हटलं त्याले. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडून बसणं होत नाही. एवढा वेळपर्यंत बसणं होते का माझ्याकडून. मी त्याला पहिलेच म्हटलं आपण एखादी बाई लावून घेऊ म्हटलं.
हां बैल लावाले आणि करून टाकते म्हटलं ते 1-2 दिवसात. तर म्हणे नाही म्हणे मी करतो म्हणे बसल्या बसल्या. आता त्यालाच मोठी चूल येऊन राहिली होती करायची, तर मग मी काय करू आता सांगा तुम्ही. हां मी आता पहिलेच सांगितलं त्याला माझ्याकडून काही होत नाही बाप्पा, मी कुठून करू. बिमार पडली म्हणजे आताच तर बिमार झाली होती तर 15 दिवस दुरुस्त नाही झाली. हां अजून बिमारी घेऊन घेऊ काय अंगावर. हो बरोबर आहे ना, बाईजवळ जाऊन बसतो तेव्हा तुझ्याकडून बरोबर बसणं होते. फक्त घरात कोणतं काम राहिलं तेव्हा तुझ्याकडून बसणं नाही होत. तुझ्याकडून काहीच नाही होत हो, काहीच नाही होत. चालफिर नाही होत, बसणं नाही होत, काहीच नाही होत. काम पाहून तुला काही नाही होत. जाऊ दे आता, तुला काही बोलून काही फायदा नाही आहे. तुझ्या तोंडी लागणं म्हणजे बस काही नाही, आपलं तोंडच दुखावणं आहे. बरं मी काय म्हणतो, मी चाललो बिल भरासाठी. बिल भरायसाठी चाललो, नाही तर लाईन कट होऊन जाईल म्हटलं. शेवटचा दिवस आहे आज. हां काय मी चालू आहे का नाही आहे ते ऑफिस. आणि काय आहे तो राय जराशी घरात. हां शांता वहिनी म्हटलं घराकडे गेल्या चक्कर मारायसाठी. मला सांगून गेल्या त्या घराकडे जातो म्हणे, चक्कर मारायला म्हणे. हो राहतो घरीच राहतो, जा तुम्ही. ते म्हटलं शांतताई नाही आहे का जास्तीचीच कामं करते, येईल असं वाटते का बस आम्ही दोघं नवरा बायको चांगले राहिलंच नाही पाहिजे. मी पहिलेच म्हटलं ना की मी बैल लावून घेतो, कोणालाही सांगतो. आली असती 200-250 रुपयात, 500-600 रुपयात पार नाच करून देऊन दिलं असतं. पण नाही ना, येले मोठेपणा दाखवायचा राहते, मोठेपणा दाखवाले. मग आता करते तर करावं, मग कायले कुणर करा. मग आम्ही कसं म्हणतो का आमच्याकडून होत नाही होत तर कायले करावं फालतूस. आता तिथं कणारून गिरारून राहिल्या असन आणि मग यायला वाटलं का पाय नाही होऊन राहिलं तरी निवडून राहिल्या, गहू निवडून राहिल्या, हे निवडून राहिल्या, ते निवडून राहिल्या. म्हणजे त्याचं म्हणणं असं असते का माझ्या नवऱ्यानं मला बोललं पाहिजे. कशी आमची गाडी म्हटलं जागेवर येऊन राहिली. तर येईले चांगलं नाही, पावल्याने जात येईले. आणि हे राधिका नाही दिसून राहिली ना, पूनम दिसून राहिली ना, राधिका दिसून राहिली. चहा पिऊन म्हटलं गेली होती मी घराच्या बाहेर. आपली सासू येईन का जेवायला द्याव का काही द्याव, यायला काही फिकरच नाही आहे ना. फिकर राहिले. आता 2 दिवस त्याच्यासोबत चांगली काय बोलली तर येईन तर बस मला पायाशीनच बांधलं, पायाशीन बांधाले. मिसमॅट आहे ना, मिसमॅट आहे. ह्या घरात म्हटलं चांगलं राहून काही फायदा नाही आहे, खरंच फायदा नाही आहे. किती काही चांगलं राहिलं ना तरी म्हटलं पिंटाची बाबा कोणताच वेळ सोडत नाही म्हटलं. कोणतीच वेळ आली ना तर मला बोलल्याशिवाय ते सोडत नाही. त्याला काय माहीत मी दहाड लागतो का काय लागतो काजी ना दहाड लागासाठी. ह्या कोणी दिसून नाही राहिल्या कुठं गेल्या तर. आता इथंच बोलवतो ताट आणि इथंच जेवण करून घेतो. बोलवतो पहिले, आवाज देतो कुठं गेल्या तर, तिकडे आहे का तर. राधिका पूनम आतेबाई आला का तुम्ही? बसा. जेवण करता का तुम्ही? आनंद का तुम्हाला ताट? बाप्पा राधिका कुठं चालली व तू? कुठं चालली म्हटलं? एवढी चांगली साडी, गजरा कुठून आणला गजरा? आपल्या इथं तर झाडाले आहे नाही असे फुलं. ह्या गजरा कुठून आणला तर? आतेबाई येईन आणला होता म्हटलं, पिऊजीने आणला होता गजरा. अमाय बाई, हो काय हो असं. साडी तर कधी दिसली नाही तुझ्या अंगावर. साडी केव्हा आणली होती हे? आता तू आईच्या इथे गेली होती तेव्हा घेतली होती काय साडी? तू आईने घेतली होती काय साडी? नाही आतेबाई, हे साडी नाही काय, ते पिऊचीला पहिली पगार भेटली होती तेव्हा गेलो होतो आम्ही मार्केटात, तेव्हा आणल्या होत्या ह्या 2-4 साड्या. मग घरात कामात काही घालणं झालं नाही आणि याच्यावरचे म्हटलं ब्लाऊज शिवायचेच होते तर हे घातली नव्हती साडी. मग ब्लाऊजला शिवणं झाले होते, मग म्हटलं आता पडली काय म्हटलं तर घालून घेतो म्हटलं, तर म्हणून घातली. आणि मी आली होती की नाही गावावरून आईच्या, तर जे अंगात होती की नाही साडी तेच साडी होती, आईनं घेतली होती तर. हो काय, ते होय का साडी? असं हलकी नाही आहे ती साडी. 200-400 रुपयाची दिसून राहिली होती फक्त. तेच साडी घेतली का तुझ्या आईनं? आतेबाई तुम्हाला माहीत आहे मी जास्त वर्क केलेल्या साड्या काही घालत नाही, कारण की कसं दिवसभर काम करावं लागते. मग कधी हातच पुसून घेतो, कधी तोंडच पुसून घेतो. तर त्याच्यानं ते टिकल्या राहिल्या, वर गिक राहिलं तर सारा तोंडाला वर पडते ते, त्याच्यानं मी काही घालत नाही. पण हे म्हटलं हे तुमच्या पोराच्या पसंतीची होती आणि ते म्हणे का आणून दिली, घालत नाही म्हणून घालून घेतली. तशी तर पडलीच होती की नाही ती अलमारीमध्ये. असं बरं जाय मग जाय आण बरं माझ्यासाठी ताटान, माझ्यासाठी भूक लागली मला. हो. हिचाही नखरा काही मावून नाही राहिला, मायबापाचं इथं काही पाहिलं नाही. पण आता नवरा देऊन राहिला, आता हे घालू का ते घालू. मार मटकू फिरून राहिली, मटकू फिरासाठी. माया पोराले म्हटलं जसं काही मुठीत करून घेतलं, मुठीत कराले. आणि काय होय बाप्पा, गजरा साडी, वर्कच्या साड्या घालत नाही म्हणते. मग हे काय घालतली अंगात घातली आहे का, बिना वर्कची साडी आहे काय? सगळं आवडते तिले, सगळं काही होते, फक्त तशीच ते दाखवते का पहा बा मी किती गरीब आहे आणि मला काही समजत नाही. आणि मी भल्ली भोळी आहे. मला सगळं समजून राहिलं. दोघी एका मनाच्या झाल्या म्हटलं. आज जराशी गेली नाही तर ते पियूचे बाबाही करून राहिले कटर
हां आणि त्या शांतताई समोर समोर नाच करते, समोर समोर कामं करते, आपल्याला बोलणे खायला लावते. एक तर म्हटलं एवढं मारलं होतं ते ना, तर मी जरासं शांत झाली होती का जाऊ दे बा, जसं होते तसं होऊ दे. माझ्या पोरीला म्हटलं एवढा त्रास होता तिथं, तरी म्हटलं मी कानावर नाही घेतलं, कारण की मला माहीत होतं का तिथं जर मी बोलली असती तर हे पियुषचे बाबा अजून माझ्या डोक्यावर बसले असते. आणि जर मला हाकलून गिकलून दिलं असतं तर कुठे गेली असती मग मी. त्याच्यानं म्हटलं मी पूर्ण सबूर खाल्ला. पूर्ण म्हटलं एवढं मोठं गोटं ठेवलं म्हटलं माझ्या कॉलेजावर गोटं ठेवासाठी. माझ्या पोरीला तिथं सोडून आली म्हटलं मी. नाही तर माझं मन तर असं होतं का तिला घेऊनच या, पण काय करू आता. दिला आणि तिला सल्ला दिला आणि ठेवलं तिला तिथं. नाही तर ते जर इथं आली असती तर तिला बाहेर निघा लागलं असतं घराच्या आणि मला निघा लागलं असतं. त्याच्यानं म्हटलं मी सबूर खाल्ला. पण चांगल्याचा जमाना नाही आहे ह्या, बिलकुलही नाही आहे म्हटलं चांगल्याचा जमाना. ह्या जमान्यात जो चांगलं बनलं त्याची शेकल्या झाले. चांगली बनून सगळीसोबत राहून राहिली ना तर कोणी हे नाही करून राहिलं. आता एवढ्या दिवसाची बिमार होती तर ते मोठं पोरगं म्हटलं असं नाही, का घे बाई 400-500 रुपये घे का 1000 रुपये घे का पाय तुला काही लागते का नाही लागत. बायकोले बराबर अन्न होते, गजरा साडी माय गेली चुलीत. बस लय झालं आता चांगल्याचं नाटक करणं. मला असं वाटलं होतं का जाऊ दे बा, मी चांगली राहीन तर कमीत कमी घराचा खर्च तरी दिन हे पिंट्याचे बापा माझ्या हातात. घराचा खर्च द्याले, पण कायचा देते ते खर्च एक वेळा तर नाही म्हटलं का घेव मंदा घे. आता तू शांत वागून राहिली, सगळं काही करून राहिली, घे आता तूच खर्च करजो. आपल्याला तर म्हटलं एवढं घर दार वावर शेत असून म्हटलं भिकारी बनवून टाकलं आहे ना. भिकारी बनासाठी जाऊ दे तिकडे, काही नाही यायचं. आपल्यालाच आहे जिकडून तिकडून ठेचणं. माहेरी गेलं तर तिकडूनही आपल्यालाच घ्या लागते दणके, आणि इकडे आलं का इकडे आपल्यालाच घ्या लागते. सुना तर नाही आपल्या हाताचे, तर पोरं कुठून राहणार आहे. पोरही नाही, सुनाही नाही, नवराही नाही, कोणीच नाही म्हटलं. बरं झालं पप्पा हे अंकुशचे चालले गेले. माझ्या डोक्यावरचं म्हटलं टेन्शनच चाललं गेलं. टेन्शन जासाठी लस ना बाई, लस ऐटीपणा करून राहिले ना. काही बोलावं आपण, काही करावं त्याच्या डोक्यातच नेऊन राहिलं पप्पा. डोक्यात यासाठी असं मन करते का बस यायच्या मागं काही लागायला पुरत नाही. माझ्याजवळ म्हटलं सगळे डॉक्युमेंट आहे, सगळं काही आहे. माझ्या आई बाबाने एवढं शिकवलं, सगळं काही केलं. जाई तिकडे कायले एका पैशासाठी मी येईले मागू. मीच जातो ना, मीच नोकरी करतो. पण असं वाटते का काय बा आता आपलं नातं सुरू झालं. मला म्हणून कमवाची धवस देते म्हणून जराशानं म्हटलं मग नातं खराब होऊन जाईल. त्याच्यानं मी विचार करतो, नाही तर का मी काय कमवू नाही शकत काय. जेवढे ते शिकले आहे तेवढीच मी शिकली आहे. त्याला नोकरी लागू शकते तर मला काय लागू नाही शकत काय. आणि उलट म्हटलं मी कोणत्याही कामात जिद्दीनं करतो, याच्यासाठी अलालपणा नाही करत. तर म्हटलं असं ना हो की यायच्या समोर मी चालली जाऊ जर बाहेर निघाली तर. पण आपल्याला असं वाटते का काय बा जाऊ द्या आता सध्या येईल पहिले लागू द्या, मग हळूहळू आपणही निघू. नाही तर मग घरची बोल होऊन जाईल ना. पोरगाय म्हणून घरात म्हणून आणि सून चालली म्हणून बाहेर म्हणून, आहे की नाही. पण असं म्हणा गेले तर चांगलंच झालं. आता लय चांगलं झालं म्हणा, आहे नाही काय. मला मोठं टेन्शन होतं बापा, टेन्शन राहासाठी. पाय बरं आज राधिका त्याने किती सुंदर साडी घातली, मस्त गजरा लावला. माझ्याजवळ चांगले म्हटलं कपडेही नाही आहे, धडाचे कपडे राहिले. एका गोष्टीसाठी तरसा लागून राहिलं. त्याला चांगलं वाटते त्याच्या आई बाबाला मागणं, मला नाही वाटत चांगलं. चांगलं वाटायसाठी त्याच्या आई वडील आहे तर देऊन त्याले. नवराई मागवण बायकोही मागवण चांगलं वाटते का असं. बिलकुलही नाही बापा. म्हणून ते धाडलं बापा त्याले भांडण गिंडण करून. चांगले 8 दिवस झाले त्याच्या मागं लागली होती मी, 8 दिवस मागं लागासाठी. बरं असं करतो आता हे तर गेले. आता किचनमधलं कामही कमी झालं थोडंसं असं म्हणा, बाकीचे कामं आहे पण ते तर करणंच. आता इकडे आली मी तर मी काय करतो, माझ्या भावाचा नंबर तर याच्यात लावून पाहू काय त्याला फोन. लावूनच पाहतो. आता रक्षाबंधन येऊन राहिलं. पहिला रक्षाबंधन राहीन असा का मी माझ्या भावाले राखीनी बांधन. माझ्या भावाले, माझ्या आईले, माझ्या बहिणीले, बाबाले सगळीची आठवण येऊन राहिली मध्ये. मग त्याला येत असेल ना. त्याला येत नसेल का मी आठवण. मी लावूनच पाहतो आता फोन, एक फोनच लावून पाहतो त्याला. माझ्या भावाचं नाव घेतलं आणि हा कोणाचा फोन आला आता. नवीनच नंबर दिसून राहिला. पाहतो बरं कोणाचा फोन आहे. तसे तर सहसा मला कोणाचे फोन येत नाही. हॅलो 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 पूनमताई, मी बोलून राहिलो. मी धीरज बोलून राहिलो. अरे धीरज दादा आहे काय. असं मला वाटलं कोणाचा नंबर आहे, नवीन नंबर दिसला तर. पूनमताई हा माझाच नंबर आहे म्हटलं.
यानं मी कधी तुम्हाला फोन नाही लावत होतो, दुसऱ्या नंबरनं लावत होतो. त्याच्यानं तुम्हाला असं नवीन नंबर वाटला असं. मी पहिले नाही काय भाऊजीला फोन केला आणि म्हटलं तिले, म्हटलं तुम्ही घरी आहे का म्हटलं. तर ते म्हणे नाही म्हणे, मी आलो म्हणे ऑफिसला म्हणे. आणि आईला बोलायचं होतं राधिका ताईसोबत. तर म्हटलं आता कसं म्हटलं. तर मग भाऊजी म्हणे पूनम ताईच्या याच्यावर लावून घे म्हणे. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग आई म्हणे लाव म्हणे पूनमच्या याच्यावरच फोन म्हणे. तर मग म्हणून फोन लावला. कुठे आहेत राधिका ताई, आहे का घरी? आहे काय म्हटलं, आईला बोलायचं होतं तिच्यासोबत. हो ना, हो आहे, पण मी इकडे आहे, माझ्या रूममध्ये आहे. राधिका ताई असेल तिकडे. आत्ताच आली मी. थांबा ना 2 मिनटं थांबा, मी घेऊन जातो मोबाईल आणि देतो राधिका ताईजवळ. मला वाटलं का कोणाचा फोन आला बा, नवीन नंबर आहे तर. बरं 2 मिनटं चालूच ठेवा. आई कुठे गेलं तर? आई नाही आहे काय? हो आहे ना आई हे घे. पूनम ताई बोलते तुझ्यासोबत, हे घे मोबाईल. हॅलो. हॅलो आई, नमस्कार. नमस्कार. काहो पोरी, तुम्ही गेला तर तिकडच्याच झाल्या. एक फोन नाही, काही नाही. पोचल्याचा फोन केला होता फक्त. आईले आठवण नाही, काही नाही. आईची आठवण येत नाही का बाप्पा? आणि ते कुठे गेली राधिका? ते तर भुलल्यासारखीच होऊन जाते. इथं येते तेव्हा आई करते आणि तिथं गेली का बस तिकडचीच होऊन जाते. ते कुठे गेली ते? आहे ना, मी इकडे होती रूममध्ये. थांबा 2 मिनटं, मी तिकडेच घेऊन जातो मोबाईल. चालूच ठेवा ना, बोला ना तुम्ही. बाकी कसं काय घरी? बाकी सगळं चांगलं आहे बाई, सगळं चांगलं आहे. बाकी राधिकाची आठवण येऊन राहिली होती आणि तूही आली होती आठवण. आता तूही बोल चाल, घरात मिळून मिसळून राहून राहिली होती. तर म्हटलं चला बा एखाद्या वेळेस फोन लाव म्हटलं पोरीले. आता पोरीले तर काही आपली आठवण येत नाही, दोन्ही पोरीले. त्या मग आपणच लाव एखादा फोन. नाही तसं कसं काही नाही आहे. आता कसं आहे, घरात एवढे कामं राहते ना, तर त्याच्यानं. आणि राधिका ताईजवळ आहे नाही मोबाईल. आता भाऊजी म्हणून राहिले घेऊन देतो, पण काय मीठ कवासा घेऊन देते तर. थांबा तुम्ही चालू ठेवा, मीच घेऊन जातो. नाही तर मी बोलत तिथंच बोलत बसून जाईल, आहे की नाही? मीच घेऊन जातो. ह्या आतेबाईचं म्हटलं मला काही समजतच नाही. कधी एवढ्या चांगल्या वागते आणि कधी एवढे प्रश्न करते. काय आपल्याला समजत नाही का काय बोलावं बा याच्यासोबत आणि काय उत्तर द्यावं. माणसासाठी चांगलं नाही राहू तर कोणासाठी चांगलं राहू मग? आपण चांगलं राहू तर आपला माणूस आपल्याला प्रेमही करते. आपली आस राहते आपल्या माणसाले. आता चांगली पहिले तर म्हटलं अशीच राहू मी. आता जराशी चांगली राहून नाही राहिली तर केव्हा घेतली साडी आणि केव्हा गजरा लावला हे असं चांगलं काही यायचं विचारपूस करणं. कधी तर असं वाटतं का भल्लाच बदल झाला याच्यात. आणि कधी असं वाटतं का नाटकच करून राहिल्या. ह्या नाही बदलल्या बाप्पा, ह्या जशा आहे तशाच आहे. अरे राधिका ताई, मी तुम्हाला तिकडे किचनमध्ये पाहून राहिली. हे काय म्हटलं, आईचा फोन आला, बोलून घे त्याच्यासोबत. किती वेळचा फोन लावला ते ना, मीच बोलून राहिली त्याच्यासोबत. घ्या बरं. काय आईचा फोन आला काय? दे ना, दे. हॅलो आई. बोल ना आई. बाई राधिका. आई बोल ना, मीच बोलून राहिली ना, बोल. माझ्या हातात आहे फोन. बाई एखादा फोनही नाही लावत हो तू. एवढी कशी बिझी होऊन जातं, घरी गेली का फोन नाही, काही नाही. बरं झालं ते पूनम आहे. नाही तर म्हटलं तुझचे पाहुणे तर सकाळी जाते तर ते संध्याकाळी येते बाप्पा. संध्याकाळी आले आणि आपल्याला फोन घेऊन लावायचं राहिलं, काही राहिलं तर विचारच पडून जाते. दुपारी लावायचं राहिलं तर ते तर बरं आहे पूनमच्या जवळ मोबाईल आहे तर बोलणं तरी होऊन जाते. कशी आहे हो बाई? तब्येत गिब्येत कशी आहे? हो ना आई, लावतच होती मी, आता लावतच होती. बोल ना. मी चांगली आहे, तू कशी आहे? तुझी तब्येत गिब्येत, आपाची तब्येत, धीरज कसा आहे? सगळे चांगले आहे म्हटलं. फक्त तूच कमी होती आणि तूच आठवण येऊन राहिली होती. तर म्हटलं लावतो म्हटलं राधिकाले फोन. आता रक्षाबंधन येऊन राहिलं तर विचारतो म्हटलं काय येशील काय म्हणून. हो नाही येईन येले विचारतो नेते काय म्हणून. संध्याकाळी विचारून येले आले का कामावरून तर येईन जर म्हटलं का मग येईन ना. पण आई आता राहणं काही जमणार नाही, कारण की म्हटलं पहिलेच 2 दिवसाचं म्हटलं आणि 4 दिवस थांबून गेली म्हटलं मी. आता राहणं काही जमणार नाही. आता फक्त काय म्हणते ते येईन मी आणि त्याला राखी की मानानं धीरजले आणि तसेच म्हटलं 1-2 घंट्यात वापस होऊन जाईन घरी. थांबशील नाही काय? बरं येजो तर खरी. नाही थांबली तर पाहुण्याला विचारतो म्हणून पाहिजे. पाहुण्याले रात्रभर थांबणतं आपण म्हणून पहा का रात्रभर थांबता काय म्हणून. थांबले तर चांगलंच आहे म्हणून पाहिजे. आणि नाहीच म्हणून पाहुणे तर मग राहिलं जसं पाहुणे म्हणून तसे. मग येशील काय तर मग रक्षाबंधनले. ह्या धीरज विचारून राहिला होता तर येते काय म्हणे तर. हो आई पाहतो ना, आता पाहतो ना. बाकी काय म्हणते तुझी सासू गिसू सासरे कसे आहे? घरचे कसे आहे सगळे? आणि पूनम चांगले आहे? पूनम तर मस्त बोलले आता माझ्यासोबत, किती वेळची बोलून राहिली. जातो म्हणते आणि बोलायला चालू, जातो म्हणते आणि बोलायला चालू. भल्ली म्हटलं ते बोलकीच आहे ते.
हो आई तसंच आहे तिचं. ते राहिली ना तर गमते तिच्यानं, तर म्हटलं मला घरात मस्त गमते. हे इकडून तिकडून येते राधिकाताई आणि चालू करून देते. तिच्यानं मस्त गमते. काय काय म्हणून राहिल्या राधिकाताई? माझ्याविषयी म्हणून राहिल्या काय? काय म्हणून राहिल्या आई? काय म्हणते? चांगले म्हणते पुन्हा म्हणते. हो हो तुझ्याविषयीच चालू आहे बोलणं. असं समोरच उभी आहे काय ते? हो आई समोरच उभी आहे ना. तिच्यासोबत बोलली का तू? हो बाई बोलली ना, तिच्यासोबत बोलली ना. बाकी झालं गेलं जेवण घेऊन झालं? तुझी सासूची तब्येत खराब आहे म्हणे, तर चांगली आहे का आता? हो आई सगळीची तब्येत चांगली आहे ना. जेवणही झालं. तुमचं झालं का जेवण? हो बाई जेवण झालं. आज जर असं पाणी आलं की नाही तर वावरातून वापस आली मी. रोज पडला मग या धीरजही पडला, मग अर्धा रोज झाला आमचा. तर म्हटलं चल म्हटलं आता धीरज घरी आहे तर फोन लावून दे म्हटलं राधिकाला म्हटलं. मग फोन लावला होता. बाकी सगळं काही चांगलं आहे ना बाई? हो हो आई सगळं काही चांगलं आहे. इकडचं टेन्शन काही तू घेऊ नको. सगळं चांगलं आहे. असं ह्या धीरज चालला म्हणते बाहेर. मग लावून मी तुला संध्याकाळी वेळ भेटला तर. हो आई हो हो लावजो ना, संध्याकाळी लावजो. बरं बाई स्वतःवर ध्यान ठेव. लक्ष देत जाय, नाही तर कामातल्या कामातच राहशील. स्वतःवर काही ध्यान नाही देशील. सगळ्याचं ध्यान ठेवत जा, स्वतःच ठेवत जाय. हो नाही हो हो